अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे 1 मे हा महाराष्ट्र दिन प्रसिद्ध असतो. मग 4 मेला काय विशेष होतं तर कृषी प्रदर्शन. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचं कृषी प्रदर्शन काका, मी आणि आमचा मुलगा अवनीश हे पाहायला गेलो आहे. या प्रदर्शनामध्ये सुरुवातीलाच JCB सारखं ठेवलं आहे बघा, छोटा मिनी JCB, पण तो ट्रॅक्टरला अटॅच केलेला आहे. पुढे त्याला रोलर देखील आहे ढकलायसाठी आणि पूर्णपणे JCBचं फंक्शन हे मोटरवर ऑपरेटेड आहेत. लहान मुलाला सध्याच्या बायका कुठं हलवत बसते, तर आधी काय करायचे, असं झोपायला बांधून हलवत बसायचे. त्यापेक्षा पोरला झोपायला घातलं, ऑटोमॅटिक डुलं झोपते ते. या ठिकाणी बघा सुरुवातीला स्प्रिंकलरची सोय केली, का तर अतिशय उन्हाळा कडक आहे. त्या कडक उन्हामुळे. आणि इथे काय बांबू, आता हे बांबूपासून काय आहे हे जरा बघूया. साबण वगैरे कसं चाललंय शे मात मुलांसाठी बेस्ट आहे. बस हे मातीचं आहे काय? बाबूचे रोपं पण आहेत शेतकऱ्यांना लावायला पाहिजे. हां हां, हे बांबूचं आहे काय? पण पिकते काय हे? होय की बांबू लागला, सेम बांबू. काय केले बांबू बांबूच्या वनात आहा आहा हे गाणं आठवलं राव. काय काय वस्तू बनतील बांबूपासून आणि ओळखून देखील येत नाहीत. अहो बाकी सोडा, हे कापड सुद्धा बांबूपासून म्हटल्यावर डोक्याला हातच लावला मी. होय. अरे हे कसं काय बांबूच केलं? मग वाटलं. अहो काय आश्चर्य, बांबूपासून शर्ट, हा लाल कलरचा टॉवेल, पुन्हा काळ्या कलरचा शर्ट बांबूपासून कसं काय बनवला असेल राव. आणि काय मजबूत असेल. या फणी वगैरे, फणी आपण म्हणतोय त्याला कंगी म्हणतोय, या बांगड्या बांबूपासून. बऱ्यापैकी वस्तू मित्रांनो बांबूपासूनच आहेत. हो, पाणी बॉटल पण आहे बांबूची. पुढच्या पुढच्या म्हणजे होय ते आहे की, ते आपण बघितलं की, मी हे पहिल्यांदा बघितलो कपडं. ते प्लेट आहे बांबूच्या रेड्या. महिला बचत गटाचं प्रदर्शन आहे आणि महिलांच्या हाताला कलाकुसर असतेच. बांबूपासून त्यांनी अतिशय उत्कृष्ट असे नमुन्याचे केले आहेत. या ठिकाणी जे दिसेल तुम्हाला तर गिरण आहे. गिरण घरगुती आहे आणि त्याच्यावर शिवाजी महाराजांचा छान असा आकर्षक फोटो आहे. आता पितांबरी तुम्ही जे पाहिला असाल, बायको गेली माहेरी काम करी पितांबरी, तर पितांबरीचे इतके सारे प्रोडक्ट आहेत, वेगवेगळे प्रोडक्ट आता पितांबरी बनवते. आणि कटआउट मात्र इतका छान होता आपल्या या हिरोनचा की ओरिजिनलच वाटालता. बसवंत हनी पिशावला आपण मध. मध म्हटलं की आपला सगळ्यात आवडीचा विषय. डिग्रजच्या कृष्णाकट्याने मित्रांनो मधाचे भाग माझे टाकतोय, पाहत चला, लई भारी भाग असतात ते. आणि बघा अशा प्रकारे मधाचे पाहिले वेगवेगळ्या कलरचे मध, का तर वेगवेगळ्या फ्लोरा, वेगवेगळ्या भागातले वेगवेगळे फळं, त्यानुसार ते मधमाशा कलेक्ट करतात आणि मध तयार करतात. कधी कधी डार्क काळा असतो, कधी कधी फिक्का असतो. आणि मध मात्र सगळ्यांनी आम्ही चाकून पाहिला. मधाची बॉटल मात्र किती छान आकर्षक आहे बघा, सगळ्यांना चाकाय द्यायसाठी. आणि आमच्या भावाने इथे मात्र अर्धा लिटर मध त्यानं घेतला. का घेतला? कारण की त्याला लागणार आहे म्हटलं मधामध्ये दूध घालून पिऊ. त्यानं परवा डायलॉग ऐकला होता की हम बाकी कुछ नाही पिते, दूध के साथ मध पिते. आणि मग काय घे म्हणतं त्याला. गूळ बघा सेंद्रिय, हा सेंद्रिय गूळ भेंडीच्या अर्कपासून तयार केला आहे. पूर्णपणे सेंद्रिय होता. गोदरेजचे इथे जे जे ॲड लावले आहेत, गोदरेजचे सर्वांना माहिती आहे, कपाट, तिजोरी, कुलूप हेच वस्तू आहेत गोदरेजच्या. तिजोरी काढाय तिजोरी. आणि साबण देखील आहे. हा साबण तर जनावरांचा बऱ्याच ठिकाणी असतोच. आपण कसं करतो, साबणाने आंघोळ करतो आणि पुन्हा पाणी ने धुवून काढतो. तसं नाही करायचं. इथं पहिल्या जनावरांना धुवून काढायचं, नंतर साबण लावून सोडून द्यायचं आहे असं, तर त्याचा असर राहतो. हे बघा लॉकर्स गोदरेजचे. काकाला म्हणलं काका तुमच्याकडे पैसा लय घ्या, सरपंच आहे तुम्ही, लॉकर तुमच्याकडे पैसे. आणि आपण काय नाही घेत म्हटलं. अशा प्रकारे चेष्टा थोडी केली काकांची. हळद ही सांगलीची प्रसिद्ध आहे. हळद म्हणजे टर्मरिक सांगलीची प्रसिद्ध आहे. ट्रुवेल नावाचे हळदचे एक ब्रँडचे देखील इथे स्टॉल होता. पुन्हा एक हनी आले. आता या ठिकाणच्या ज्या मॅडम आहेत त्या अतिशय सुंदर होत्या, त्यामुळे मी कॅमेरा त्यांच्याकडे वळवला नाही, मात्र माहिती तेवढी भरपूर घेतली इथं. मध म्हणजे आपला सगळ्यात आवडीचा विषय. नाही आहे. आपण हे मध संकलन करतो. आपल्या ह्या पेट्या असतात त्या आपल्या बागेच्या पेट्यांमध्ये. आजारनिहाय मधोपचार म्हणजे जसा आजार असेल त्या प्रकारचा मध खाल्ला की आजार बरा होऊ शकतो. अशा प्रकारे कन्सेप्ट. त्या मॅडमकडे मित्रांनो फोन न करण्याचा विषय. लाजलो मित्रांनो आपण. तसं कसं डायरेक्ट कोणासमोर रेकॉर्डिंग करणार आपण, तसं आपण धाडस हायच करतोय, पण तर तिथे मात्र मित्रांनो लाजलो थोडं. आता वॉटर सबमर्सिबल पंप पाहिला आणि म्हणजे द्राक्ष एवढ्या प्रकारचे आहेत काय म्हटलं मित्र. अरे इतक्या प्रकारचे द्राक्ष. अहो द्राक्षासाठी नाही, याच्यावरचं एक कवर आहे, शेड आहे, महत्वाचं आहे. कारण की आता कसं व्हावं लागलंय, निसर्ग खवळलाय आणि अचानक गारा पडतात, पाऊस पडतोय, तर एक कवर द्राक्षावर टाकायचं म्हणजे द्राक्ष नुकसान होत नाही, द्राक्ष पडत नाहीत. केळीच्या बियापासून तयार केलेली रोपं. चितळे डेअरीचा प्रोडक्ट आहे. बाहुबली, महाबली, विक्रांत अशी बैलाची नावं नाही, रेड्याची नावं आहेत ती.
आणि या ठिकाणी पूर्णपणे नैसर्गिकपणे पिकवलेला कच्चा आंबा आहे बरं का. हा आयुर्वेदिक आंबा आहे पूर्णपणे. आयुर्वेदिक म्हणजे नैसर्गिक सेंद्रिय आंबा. आणि बऱ्याच ठिकाणी तुम्ही कुठेही जावा, कोणत्याही केंद्रामध्ये म्हणजे कृषी प्रदर्शनामध्ये, तर हे गाड्या असतात रक्तदान करण्याची. आणि बऱ्याच वेळा मला विचारलं जाते तुम्ही रक्तदान करणार का, मी म्हणत जाते. आणि बऱ्याच वेळा माझं उत्तर नाही असं असते, कारण की सुईची भीती वाटते. बलराम देवताची मूर्ती, बलराम हे कृषी देवता म्हणून ओळखले जाते, कारण त्यांच्या हातामध्ये त्यांचं अस्त्र हे नांगर आहे. हा जो सेंद्रिय गुळ आहे हा देखील फुले सेंद्रिय गुळ आहे. सांगली नॅचरल्स असं नाव आहे. हा 100 रुपये किलो होता. बाहेर साधा गुळ 55 मिळतो आणि हा 100. भेंडीच्या आर्कपासून काहीतरी पदार्थ करून ते केलेलं असतं. आणि हा गुळ मात्र मी 1 किलो घेतला आणि हा गुळ मस्तपैकी मित्र कापून ठेवला सॅम्पलसाठी लोकांना द्यायला. ही कुल्फी काय वेगळीच मित्रांनो. त्यामध्ये बघा काय दिले, दूध नाही, पाणी नाही, साखर नाही, गुळ नाही. नक्की आहे काय त्यात 20 रुपये कुल्फी. मग घेऊन खाल्ली. पाहिलं तर त्यात नक्की नुसतं फक्त बर्फ आणि त्यामध्ये कसलं तर गोड गोड फ्लेवर होते. लागली चांगली पण इतकीशी काही नाही, पण छान होती मित्रांनो. आता हा सायटिका हे मात्र मित्रांनो काळजी घ्या चला मणक्याची बरं का. मणक्यात जर गॅप वाढला तर सायटिका वगैरे होऊ शकते. आणि हे नसांची काळजी तुमच्या घ्यायचा. यासाठी बेसिक मित्रांनो तुम्ही व्यायाम करत चला, एवढंच मी सांगेन बघा. या ठिकाणी पुढे गेल्यानंतर गोल्डन ग्रास असं काय गवत आहे, त्या गवतापासून या चटया पट्ट्या काय काय भरपूर पदार्थ या ग्रासपासून गवतापासून कलर कसे काय दिलेत कुणास ठाऊक. काय खरंच पारस महिला बचत गट समडोळी मानावं लागेल. भरपूर महिला बचत गट होते या साईडला. पुढं काय ही तर म्हणजे टोपे हे नेमले, खरंच मानावं लागेल मित्रांनो. काय काय केले बघा गवतापासून असं करणं म्हणजे कसली मशीन. हा एवढं मात्र नक्की की मशीन असणार मित्रांनो. हातानं करणं काही शक्य नाही आहे. पाय पुसणे वगैरे ते हे मशीनच करणं शक्य आहे. पुढे गेल्यानंतर गौरी महिला बचत गट, इथे देखील तसंच गोल्डन ग्रास सारखं होतं. चला आता मित्रांनो बाहेर आलोय मी. कृषी प्रदर्शन छोटंच होतं आणि मोठं इथं कुलोर जम्बो यासाठी जाहिरात लावली होती का, तर उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यामुळे गरमी होणार म्हणून प्रत्येकाला अवनिशन मी बाहेर आलोय. काकाला एका ठिकाणी सोडलोय आणि तुम्हाला अचानक कुठे दिसतोय मी. अहो MSCB झाडं वगैरे पडलेत आणि तिथं तारत मी काय करतोय. अहो अवनीश इथं जंगलमध्ये मंगळ करलाय. काय माहिती त्यानं 2-2 दिवस मुलं कशी काय पोट दळवून ठेवतात. पोटामध्ये गॅस वगैरे तयार होतो आणि लवकर बाथरूम वगैरे जात नाहीत. तसेच प्रॉब्लेम आहे काय काय मुलांना. तसं अवनीशला देखील काय प्रॉब्लेम कोण असतो 2 दिवस आणि अचानक चक्कर असर करायला लागला. दवाखान्यात पळू का कुठं पळू मला काय कळणार. पण नेमकं तिथं झाडाखाली बसवलं त्याला आणि पोट रिकाम झालं. मग त्याला शांत वाटलं. तेवढ्यात मग 2 तास गेले. मग ते जा थोडी चेष्टा केली. म्हणलं कसं वाटतंय आता, भ्या दाखवलीच राव तू, पोट साफ ठेवत जा. आणि हाय केलं आणि आता आपण पुन्हा लगेच घराकडं निघणार, कारण की काका आणि आपला ब्रदर भाऊ तिथं कृषी प्रदर्शनाच्या इथं आपली वाट बघायला लागले. चला आपण आता तिथे जाऊ. अशा प्रकारे घराकडे गेलो आणि कृषी प्रदर्शन संपलेलं आहे. दुसऱ्या दिवशी राणा सकाळी आलाय घरापाशी आणि राणाच्या बायकोला जर टाकलेली चपात्या ती कुठे घेऊन पळून चालल्या. हे बघा ही कुत्री ही घेऊन चालल्या. राणाची बायको म्हणतो तर तिची 3 पिल्ले आहेत मित्रांनो. त्या 3 पिल्लांसाठी ती घेऊन चालल्या. बघा कशी कुत्र्यांना देखील किती काळजी असते. आणि राणासाठी आपल्या मांजरासाठी आपण हे आणून ठेवलं होतं ना. मांजर सध्या आपल्यात नाही आहे त्यामुळे मी सध्या हे राणालाच घालतोय. तर आपण या स्टेशनरी दुकानातून कंपास आणि इतर वस्तू खरेदी केल्या. का केल्या हे तुम्हाला माहिती आहे. 800 सबस्क्रायबरचा गेम हो आणि कोण जिंकलाय, आपल्या मित्राने जिंकलाय तुम्हाला माहिती आहे. सबकाळजा मग त्याला कंपास देणं हे भाग आहे. मग चांगल्या कंपनीचा कंपास आणि मित्रांसाठी चॉकलेटचे बॉक्स घेतले. एक रील देखील केली त्यांच्यासोबत. जिल्हा परिषद शाळेसमोर डिग्रजच्या कृष्णाकाठी 80 सेकंदात जास्तीत जास्त खडेच गोळा करण्याचा गेम शेतामधील तो गेमची ही बक्षीस वाटप केलेलं आहे. त्यामुळे ही काय मी पोस्ट केली नाही. आणि त्या दिवशी तो कंपास देऊन झाल्यानंतर मात्र इथे झाडे लावायचा आम्ही प्रोग्राम केला. ही खूप माझी आवडती पेरवाई झाडाच्या बिया आहेत. आता पाहूया जगतात का म्हणून शेतामध्ये नेऊन लावायचा प्रयत्न केला आहे आम्ही. शेतात काही शेत आपलं नाही आहे, काकांचं शेत आहे, आपल्या मामांचं शेतात लावणार आहे. मामा म्हणले मामा लावू का मामा म्हणले लाव म्हणले तुझी मर्जी. काय शेत आपलं 10 एकर आहे, तू लावलास तर पेरू आम्हालाच खायला मिळणार आहेत. म्हणून मग अवनीश अथर्व त्याचा मित्र म्हणजे आमच्या मुलाचा मित्र पाणी आणि बॉटल घेऊन आम्ही भर उन्हात ते झाड लावायला गेलोय. भर उन्हात आम्ही ही झाडं लावली आहेत बांधावर मामाच्या आमच्या. पण मित्रांनो उन्हाळ्यात लावलेली झाडं शक्यतो जगत नाहीत बरं का. मी याला भरपूर यावेळी सोय करायचा प्रयत्न केला. पाणी घातलं, 2-3 झाडे लावले, कारण की या झाडाचे पेरू मला आवडतात. नक्की हेच बी असण्याची शक्यता आहे. मला शंका होती. 1, 2, 3 अशा प्रकारे पेरवा झाड लावली. पुन्हा दुसऱ्या दिवशी दुपारी मला काय वेळ मिळाला नाही, पण संध्याकाळी जेव्हा मी गेलो पाणी घालायला तेव्हा मात्र पाहिलं मित्रांनो की आम्ही दोघं पुन्हा आम्ही गेलो पाणी घालायचं म्हणलं. पाणी घालून घरला गेल्यानंतर आता जाताना आम्हाला हळद दिसली. हे बघा सांगली हा येल्लो सिटी आहे हळदीची, त्यामुळे हळद मशीन कशी फेरायला लागली. त्यामध्ये हळदला पॉलिश करायचं काम चालू असते आणि
जागोजागी पिवळा पट्टा तुम्हाला दिसेल अंगावर लोकांच्या, म्हणजे हळदीच काम चालू आहे. मौजे डिग्रज 2 किलोमीटर, म्हणजे आपण डिग्रजचा कृष्णाघाट 2 किलोमीटर आहे. इथे जाताना पपईचं एक झाड दिसलं, त्याचे पपई पिकलेले दिसायला लागलेत आणि हलवून पडतात का पाहू म्हणलं, आणि पडले देखील मित्रांनो. याच ठिकाणी पंचकल्याण पूजा बाजूच्या शेतात घातली होती, म्हणून तर इथे निळे पट्टे झाडांना लावलेत. असे भरपूर झाडं होते. पपई आणि आता पडले पपई, पूर्णपणे पपई पिकलेले असल्यामुळे हलवून देखील पडाल. ते एखादा राहिलेला पपई जो पडत नव्हता तो दगडाने मी एका झटक्यात पाडलेला आहे. नेम देखील आपला आता उत्कृष्ट झालेला आहे. आणि हे पपई घरात येऊन आपण खाल्लेले आहेत, म्हणजे सर्व मुलामध्ये वाटून आपण खाल्लेले आहेत. आता 800 सबस्क्रायबरचा गेम खडे उचलण्यास झाला. 900 सबस्क्रायबरला मित्रांनो एक जबरदस्त असा क्रिकेटचा गेम घेतलाय. तो आता पुढच्या भागात येणार आहे, तो तुम्ही पहा. आणि आता हे पपई आम्ही घरात जाऊन खाणार आहे. हे पहा, आल्यानंतर सर्वांना वाटून दिले खुरप्याने. पपई सर्वांना दिले आहेत. पपईमध्ये सर्वात जास्त ए जीवनसत्व असते, जे डोळ्यासाठी आपल्या खूप छान असते. त्यामुळे खा पपई, गाजरे डोळे होतील साजरे असे म्हटलं जाते. आणि खाल्लेलं आहे पण पपई या ठिकाणी. आता दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा गेलो, पुन्हा दुपारी न जाता संध्याकाळी गेलो आणि अवनीश आणि मीच गेलो आहे पाणी घालण्यासाठी. तर आता मात्र मित्रांनो झाडं जरा सोकावलेली म्हणजे सुकलेले आहेत. अरे यार, बहुतेक उन्हामध्ये झाडं जगणं खूपच अवघड आहे, पण आपण आपल्या पद्धतीने प्रयत्न करणार आहे. ही आवडती पिरवी झाडं आहेत, वाटलं तर जगली तर जगली, नाही तर मग काय त्याच्या बिया पुन्हा मी दुसऱ्या तयार करणार आणि पुन्हा बिया तयार करून ते झाड मात्र पुन्हा मी लावण्याचा नक्की प्रयत्न करणार. अंधार झालेला आहे घरी येताना. अंधार झाल्यावर आम्ही घरी आलो. 2-3 दिवस असंच प्रयत्न चालू थोडे ते पिरू झाड जगवण्याचे, पण काही जगले नाही असे वाटत. आणि पुन्हा तिसऱ्या दिवशी देखील गेलो आहे. डिग्रजच्या कृष्णकाठाहून मामाचं शेत 3-4 किलोमीटर आहे आणि आम्ही भरपूर वेळा गेलो आहे तिथे पाणी घालण्यासाठी. आता पुढे पहा ही झाडं जगतात का नाही आणि उद्या पहा हा भाग.